पहा मैत्रिणींनो, आज आपण हादग्याच्या फुलांची भाजी बनवणार आहात। ते पहा, एकदम अशी गुणकारी अशी भाजी असते, खायला एकदम चविष्ट अशी ही भाजी लागते। चला तर बघूया कशी बनवायची आहे। त्यासाठी आपण सगळ्यात पहिले यामध्ये असणारे परागकण काढून घेऊया आणि त्यांना व्यवस्थित निसून घेऊया। चला आपण हादग्याची फुले अशी स्वच्छ धुवून घेऊया। त्यातला आपण परागकण काढून घेतलेले आहे आणि व्यवस्थित अशी स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया। चला तर मग आपण भाजीमध्ये 2 कापलेली बारीक कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, जिरे, लसूण आणि काही हिरव्या मिरच्या हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी मुगाची डाळ भिजून घेतलेली आहे, ती पण आपण थोडी आबडधोबड बारीक करून घेणार आहे। चला 2 पळ्या तेलामध्ये जिरे, 1 चमचा मोहरी, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे आपण बारीक वाटून घेतलेले आहे, ते पण टाकून घेऊ। लगेच त्यामध्ये कापलेला कांदा टाकून घेऊया। आणि याला छान असा थोडं भाजून घेऊ। कांदा असा थोडा मऊ झाला की त्यात कापलेली हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकून घेऊया। नंतर चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये हळद, धने पावडर आणि गरम मसाला अर्धा चमचा टाकून घेऊ आणि याला छान असं परतून घेऊ। अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकू। त्यानंतर वाटून घेतलेली आबडधोबड डाळ त्यात टाकून घेऊ आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। डाळीमुळे भाजीला चव खूप छान येते। यात धुवून घेतलेली हादग्याची फुलं टाकून देऊ। याला मी कापून नाही घेतलेली, तुम्ही कापूनही घेऊ शकता। आता याला एकदम व्यवस्थित असं हलवून घेऊया। असं व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्याच्यावर 10 मिनिटे आपण झाकण ठेवून देऊ। पहा मैत्रिणींनो, किती छान अशी आपली हादग्याच्या फुलाची भाजी झालेली आहे। अतिशय गुणकारी अशी भाजी तुम्ही नक्की करून पहा।